पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। मुंबई जवळील भिवंडीमधून आणखीन एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। 2 जणांच्या भांडणांमध्ये मध्यस्थी का केली याचा राग धरून एका 23 वर्षीय तरुणाचा निर्गुणपणे खून करण्यात आला। या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतील शांतीनगर येथे न्यू आझादनगरमध्ये ही घटना घडली। दिशाद शाह वय वर्ष 23 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। दिशाद शाह याच्यावर 3 जणांनी चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता। त्याला तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं होतं, पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं। शांतीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितलं की मयत दिशाद शाह आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे नातेवाईक होते। 25 जानेवारी 2026 रोजी दिशाद शाह यांनी त्याची मावस बहीण शबाना आणि तिच्या पतीमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं। आपल्या मावस बहिणीशी भांडण करत असल्यामुळे शाह यांनी मध्यस्थी केली। शाह यांनी मध्यस्थी केल्यामुळे आरोपी आसिफ अब्दुल हकीम शाह तसेच अली हसन अब्दुल हकीम शाह आणि मुझफ्फर अब्दुल हकीम शाह कमालीचे संतापले होते। त्यांनी प्लॅन करून शाह यांच्या हत्येचा कट रचला। दिशाद शाह आणि त्याच्या भावाला गाठलं आणि चाकूने हल्ला केला। आसिफ याने लोखंडी सुऱ्याने दिलशाह यांच्या कमरेत खाली डाव्या पायाच्या मांडीवर जोरदार वार करून गंभीर दुखापत केली आणि त्याचा जीव घेतला। तसंच अली हसन अब्दुल हकीम शाह याने हातातील चाकूने वार केला। तसंच फिर्यादी गुलजार अहमद शाह यालाही मारहाण केली। या प्रकरणी गुलजार शाह यांनी शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे तिन्ही आरोपींना अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।